मराठी सक्ती लागू करण्यासाठी अप्रत्यक्षपणे 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ. मराठीवरनं लायसन्स रद्द होणार नाही, मात्र इतर नियम मोडल्यास परवाना रद्द करणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांकडून स्पष्ट. आमदार संजय गायकवाडांनी शिवीगाळ केल्याप्रकरणी बुलढाण्यात मोर्चा. कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड. शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं. दिलगिरी व्यक्त केली, आता नाटकं करण्याची गरज काय? गायकवाडांचा प्रशांत आंबेंना सवाल. तर गायकवाडांची मगरुरी अजूनही गेलेली नाही, आम्ही कायदेशीर लढाई लढणार. प्रशांत आंबेंकडून भूमिका स्पष्ट. शरद पवारांनी पुण्यात कुटुंबातील सदस्यांची बैठक बोलावली. सूत्रांची माहिती, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळेंसह इतर सदस्यांना निमंत्रण. अजितदादांचा अपघात तसंच बीएसआरवरील आरोपांबाबत चर्चेची शक्यता. प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन केल्यास विधान परिषदेवरती आमदारकी आणि मंत्रिपद. शिवसेनेची बच्चू कडूंना ऑफर, तर मंत्रिपद मिळाल्यानंतर पक्ष विलीन करा. प्रहारच्या पदाधिकाऱ्यांची भूमिका, बच्चू कडू उद्या निर्णय घेणार. मंत्रालयातील पाण्याच्या टाकीत मांजर मेल्यामुळे पाणी दूषित. मंत्रालयातील काही कर्मचाऱ्यांना उलटी आणि जुलाबाचा त्रास. सूत्रांची माहिती. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात उष्णतेची लाट. अमरावतीत सर्वाधिक 46.6 तापमानाची नोंद. तर नागपुरात गेल्या 10 दिवसात 13 अनोळखी व्यक्तींचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय. जालन्यात 87 कृषी सेवा केंद्रांची झाडाझडती. खतांच्या विक्रीमध्ये अनियमितता आढळल्यामुळे 9 केंद्रांचा परवाना निलंबित. 41 कृषी सेवा केंद्र चालकांना नोटीस, तर 5 ठिकाणी गुन्हे दाखल. मीरा रोडमधील चाकू हल्ला प्रकरणाचा तपास आता एटीएसकडे. आरोपी आयएसआयशी संबंधित व्हिडिओ बघायचा, तपासात समोर. सुरक्षा रक्षकावरील हल्ल्याचा आणखी एक फोटो समोर. वाशिम शहराचा पाणीपुरवठा पुढचे 4 ते 5 दिवस पूर्णपणे ठप्प. जलशुद्धीकरण केंद्राच्या केबल जळल्यामुळे परिणाम. बिघाडामुळे पाणी शुद्धीकरण आणि वितरण प्रक्रिया पूर्णपणे थांबली.